बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलीला मारहाण. कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याची माहिती. मारहाणीनंतर महादेव गित्तेसह 4 जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवलं. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा. तर वाल्मिक कराडचे कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये बसून प्लॅनिंग केलं. 10 जणांनी मिळून माझ्या पतीला मारहाण केली, महादेव गित्तेच्या पत्नीचा आरोप. बीड तुरुंगातील राडा, एकमेकांच्या टोळीवर कमेंट केल्यानंच सूत्रांची माहिती. तर गित्ते कराड गँगच्या आरोपींकडून एकमेकांची जिरल्याची भाषा. कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे, सूत्रांची माहिती. माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयामध्ये न नेता दुसऱ्या कारागृहामध्ये नेलं. मारहाणीमध्ये अक्षय आठवलेचंही नाव होतं, मग त्याची दुसऱ्या कारागृहामध्ये रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे, महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप. वाल्मिक कराड आणि गुलेला झालेल्या मारहाणीचे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलं. फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद, मात्र गुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट. महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून वाल्मिक कराडला मारहाण. कराडनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. जेलमध्ये जाण्याआधी गित्तेचा व्हिडिओ, सुरेश धस यांची माहिती. संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या. महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अंजली दमानी यांचा दावा. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानी यांनी माहिती मागवली. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये महिलेची हत्या. 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरामध्ये पडून होता. मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव. मात्र देशमुख प्रकरणातील ती महिला नाही. तपास सुरू, संबंध आढळल्यास सांगू, डीवायएसपी पवार यांची माहिती. धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. धाराशिवच्या कळंबमधील मृत महिलेचं प्रकरण. बीडच्या मस्साजोगचे ग्रामस्थ आज कळंब पोलिसांना भेटणार. हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला होता, मस्साजोग ग्रामस्थांचा आरोप. मंत्रिमंडळातून वगळल्यानं मुनगंटीवार काही दिवसांपासून नाराज. दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूर वजा केल्यास महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर 0 येईल. चंद्रपूरचा 1 जोडला तर 10 नंबरी विकास होईल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यामध्ये सर्व मोठी पदं मला मिळाली, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विधान. पुणे जिल्ह्यातील 3 मोठी पदं मिळवणारा एकमेव आमदार मी असल्याचीही भरणेंची प्रतिक्रिया. तिजोरीवर बोजा, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणार, म्हणूनच मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली, संजय राऊतांचं विधान. 2029 पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो, अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा आता प्रश्न कसा आला? संजय राऊतांच्या वक्तव्यावर संघाचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांची प्रतिक्रिया. संघ परंपरेनुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, असंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस मोदींचे वारसदार असतील, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. तर फडणवीसांच्या मनातलं महाराष्ट्रानं ओळखावं अशी दिली भुया उंचावणारी प्रतिक्रिया. भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता. पक्षाच्या स्थापना दिनाआधी अध्यक्ष जाहीर करण्यावर भर असेल, सूत्रांची माहिती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांचं नाव आघाडीवर. संघाच्या सहमतीनंतरच होणार अध्यक्षाच्या नावाची घोषणा. भाजपच्या अध्यक्षपदी आपली व्यक्ती असावी अशी संघाची भूमिका. मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागतं, त्यावरून भूमिका स्पष्ट, संजय राऊतांचा दावा. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत माहिती नाही. जे आम्हाला माहीत नाही त्याची राऊतांना माहिती. ठाकरेंची शिवसेना संपवण्याची राऊतांनी शपथ घेतली आहे. सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांवर हल्लाबोल. भाजपकडून सोशल मीडियावर पोस्टद्वारे संदीप देशपांडेंवर टीका. पोपटपंची करून नवनिर्माण घडत नाही, पोस्टमधून टीका. भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकरांची टीका. शेलारांचा झोलार उल्लेख केल्यानंतर भाजपकडून देशपांडेंवर टीका. संदीप देशपांडेंनी झोलरगिरी केली म्हणून त्यांना मार पडला. संदीप देशपांडेंच्या शेलारांवरील टीकेला जितेंद्र राऊतांचं उत्तर. देशपांडे माहीममधून लढताना माझ्याकडे भीक मागायला आल्याची ही प्रतिक्रिया. विधानसभेमध्ये भाजपच्या प्रशांत परिचारकांच्या मदतीमुळे माझा विजय. सांगोल्याचे मवियाचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा गौप्यस्फोट. देशमुख आणि परिचारक कुटुंबाचे कौटुंबिक संबंध. राम शिंदेंसमोरच बाबासाहेब देशमुखांचं वक्तव्य. उत्तम जानकर 4 वेळा हरले, त्यावेळेला ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नाही. भाजप नेते राम शिंदेंची उत्तम जानकर यांच्यावर टीका.
औरंगजेबाच्या कबरीला एएसआयचं संरक्षण, तरीही कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. फक्त कोणी कायदा हातात घेऊ नये, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. औरंगजेबाच्या कबरीचा अनावश्यक मुद्दा उचलला. मृत्यू इथे झाल्यानं कबर बांधली. ज्यांची श्रद्धा आहे ते जातील, संघाच्या भैयाजी जोशी यांचं वक्तव्य. अजित पवार उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दादांच्या उपस्थितीमध्ये काही महत्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता. बीड जिल्ह्याच्या पक्ष कार्यालयामध्ये लोकांच्या भेटीगाठी घेणार. वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. सोशल मीडियावर कराडाच्या आय कार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल. राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे? बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यात हात असणाऱ्या महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको, संजय राऊतांची टीका. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आमचं उद्दिष्ट. राज ठाकरेंनी मांडलेल्या सूचनांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातामध्ये पाहिजे, त्यामुळेच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. क्या हुआ तेरा वादा? ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही शब्द का पाळत नाहीत? हर्षवर्धन सपकाळ यांचा अजितदादांना सवाल. 1500 रुपये कायमस्वरूपी मिळणार, 2100 रुपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल. राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. दुसऱ्या समन्सनंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? खार पोलिसांनी याबाबत चौकशी केली. गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय. कुणाल कामरानं ट्विट करत मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. बीडच्या अर्धवसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग. 2 जणांना अटक. आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एटीएस पथकाकडूनही आरोपींची चौकशी होणार. प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये अंडा सेलमध्ये रवानगी. कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार. देशभरात आजपासून नवे मोठे बदल होणार. आजपासून देशभरातील एलपीजीच्या दरामध्ये बदल होण्याची शक्यता. बँक खात्यांशी निगडीत नियमांमध्ये बदल होण्याचा अंदाज. नागपुरातील 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. दाभामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या कामाचा आढावा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचा आढावा. इलेक्ट्रिक बसेसप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रकचीही देशाला गरज. 2030 मध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल क्षेत्रामध्ये भारत मोठा देश होणार. ठाण्यातल्या कार्यक्रमात नितीन गडकरींकडून विश्वास व्यक्त. अमेरिकेनं आयात शुल्क लागू केल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होईल. अमेरिकेच्या आयात शुल्कावरून पृथ्वीराज चव्हाणांकडून शंका व्यक्त. भारतानं आयात शुल्क कमी केल्यास अमेरिकेनं उत्पादनं भारतामध्ये येणार. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. संभाजी ब्रिगेडनं नाव बदलावं. शिवधर्म फाउंडेशनची मागणी. नाव न बदलल्यास 3 एप्रिलला राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव करण्याची मागणी. दाखल. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंच्या नव्या लुकची सध्या चर्चा सुरू. 25 वर्षांनंतर अभिजित बिचुकलेंनी हेअरस्टाईल बदलली. 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीर वेतन प्रवास भत्ता घेतल्याचं समोर. जळगाव जिल्ह्यामधील 5 तालुक्यांमधील ग्रामसेवकांनी घेतला बेकायदेशीर भत्ता. भगवान चौधरींकडून माहिती अधिकार कायद्याआधारे माहिती घेत तक्रार. कारवाईची मागणी. इंदापूर तहसीलसमोर उपोषणाला बसलेला तरुण गायब. तरुण गायब झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बेपत्ता दत्तात्रय सूळ यांचा पोलिसांकडून शोध सुरू. मुंबईतील पहिले हॉर्स कॅरोसेल उभारलं जाणार. हॉर्स कॅरोसेल स्थापन करण्यासाठी स्वारस्य निविदा मागवल्या. मुंबईच्या कुपरेज ग्राउंडवर पहिलं हॉर्स कॅरोसेल उभारलं जाणार. माजी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या प्रयत्नांना यश. नवी मुंबईतील हरवलेल्या मुलाचा 15 दिवसांमध्ये पोलिसांनी शोध लावला. नवी मुंबई पोलिसांची कामगिरी. नागरिकांकडून कौतुक. 10 मार्चला हरवलेला अथर्व चाळके 15 दिवसांमध्ये सापडला. पुढील 5 दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण. वादळी वारे, ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. बहुतांश भागात गारपिटीची शक्यता. वाशिमच्या मालेगाव शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळीमधील काही भागात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका. पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट. पुणे शहरातील तापमानामध्ये सतत चढ उतार. 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेल्या कमाल तापमानामध्ये घट. मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. किनारपट्टी भागामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ हवामान. इचलकरंजीमध्ये पाणी प्रश्नाच्या विविध कामांसाठी राज्य सरकारकडून 35 कोटींचा निधी मंजूर. शासन स्तरावर उपाययोजना सुरू. आमदार राहुल आवाडे यांची माहिती. पुण्याच्या भोरमधील करंदी गावात पाणी टंचाई. भोर पंचायत समितीकडे टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल. टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. सरकारी बँका पतसंस्थांमधील ठेवीदारांना संरक्षण मिळावं. ठेवीदारांना 15 लाखांचं संरक्षण मिळावं. सरकारनं यासाठी पावलं उचलावी. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी. पिंपरीमध्ये ईदनिमित्त लागलेल्या फ्लेक्सवर गुंडांचे फोटो. फ्लेक्स काढून टाकत दापोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सराईत गुन्हेगार सरफराज ताज शेख उर्फ छोटा रावणचे 8 फ्लेक्स काढले. म्हाडा वर्षभरामध्ये 19,497 घरं बांधणार. मुंबईमध्ये 5,199 घरं म्हाडाकडून बांधली जाणार. म्हाडाच्या 2025-26 साठी 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. सोलापुरातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधून बागल गटाची माघार. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवेल त्याला बागल गट पूर्ण मदत करेल असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. 296 ग्रामसेवक बेकायदेशीर वेतन प्रवास भत्ता घेत असल्याचा प्रकार समोर. जळगाव जिल्ह्यामधील 5 तालुक्यांमधील ग्रामसेवकांनी घेतला बेकायदेशीर भत्ता. भगवान चौधरींकडून माहिती अधिकार कायद्याआधारित तक्रार. नोटबंदी काळामधील 101 कोटी रुपये राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून. जुन्या नोटांबाबत निर्णय होत नसल्यामुळे जिल्हा बँक प्रशासन हतबल. तर बँकांनी जुन्या नोटा मुदतीमध्ये परत न दिल्याचा आरबीआयचा दावा. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आता गुंडाळणार. भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमधील बैठकीमध्ये निर्णय. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी आजपासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग. इंडिगोच्या मूळ कंपनीला आयकर विभागाचा दणका. 944 कोटींचा ठोठावला दंड. आयकर विभागाची कंपनीला नोटीशीला कायदेशीर आव्हान देणार असल्याची कंपनीची माहिती. 2 वर्षामध्ये बाल मृत्यूमध्ये 27% घट. विविध योजना आरोग्य सुविधांचा विस्तार. काळजी आणि सततचा पाठपुरावा याचे सकारात्मक परिणाम. आरोग्य विभागाची माहिती. अकोल्यामधील 20 ते 25 पेक्षा अधिक गावामध्ये खाऱ्या पाण्यामुळे अनेकांच्या किडनी फेल झाल्याचा आरोप. किडनीच्या आजारांवरील उपचारांसाठी 12 लाखांहून अधिक खर्चूनही निदान नाही. बुलडाणा केस गळती प्रकरणी आयसीएमआरच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षा. अहवालाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून लपवाछपवी सुरू. आतापर्यंत केस गळती रुग्णांची संख्या 297 वर. शेगाव तालुक्यामधल्या अनेक गावात गेल्या 2 महिन्यांपासून केस गळतीनं नागरिक हैराण. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुण्यामध्ये मनसेची आक्रमक भूमिका. पुण्यामध्ये सरकारी संस्था आणि बँकांनी मराठीमध्ये व्यवहार सुरू न केल्यास खळखट्याक करण्याचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीमध्ये सातत्यानं घट. सध्या जवळपास 100 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. रविवारपर्यंत पाणीसाठा 36.23%. मुंबईच्या जेजे रुग्णालयाच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा. जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अमेरिकेमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ऑब्स्ट्रॅक्ट पुरस्कारानं सन्मानित. यांत्रिक झाडूनं कोस्टल रोड होणार चकाचक. मुंबई पालिकेनं पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेनंतर आता कोस्टल रोड मार्गिकांच्या स्वच्छतेचा घेतला निर्णय. 3 मोठ्या आणि 2 छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाणार. गिरगाव पटेल पूल पुनर्बांधणीची प्रतीक्षा. रहिवाशांना होणारा त्रास कायम. 1.5 वर्ष उलटूनही पुलाचं काम सुरू नाही. रस्ता ओलांडताना रहिवाशांना अडचणी. पुणे विमानतळाचा यंदाचा उन्हाळी हंगाम जाहीर. नवीन शहरांसाठी विमानसेवा जाहीर झालेली नाही. तसंच विमानांच्या वाहतुकीतही वाढ नाही. विमानतळाचं नवं टर्मिनल पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतरचा हा पहिला उन्हाळी हंगाम. रेडी रेकनरचे नवे दर आज जाहीर होणार. 2 वर्ष रेडी रेकनरमध्ये वाढ नाही. दरामध्ये किती टक्के वाढ होणार याकडे लक्ष. सरासरी 7 ते 10% वाढीची चर्चा. सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला महागात पडलं. पुणेकराची थेट पेट्रोल पंप कंपनीकडे तक्रार. तर कंपनीनं पडताळणी करून पेट्रोल पंप मालकाला 60,000 रुपयांचा दंड ठोठावला. मूलबाळ व्हावं यासाठी पतीनं मित्रालाच पत्नीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी घरी आणलं. पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर. दोघांवर गुन्हा दाखल. मध्य रेल्वेच्या 132 उन्हाळी स्पेशल प्रवाशांसाठी समर स्पेशल ट्रेनची संख्या 986 वर. उन्हाळी हंगामामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचं विशेष नियोजन. सांगली जिल्ह्यामधल्या खेडची भैरवनाथ बगाड यात्रा उत्साहात पार पडली. पुरणाचा नैवेद्य दाखवत पारंपरिक वाद्य आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत जोगेश्वरी मातेची पूजा. अनेक भाविक सासन गाठ्या आणि आंबील घेऊन दाखल. भुसावळमधील सातारा परिसरात मरी माता यात्रा महोत्सव.
यात्रेमध्ये परंपरेनुसार ओढण्यात आल्या 12 गाड्या पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. जळगावातील महात्मा गांधी उद्यानामध्ये पार पडला चैत्र पालवीर स्वरोत्सव कार्यक्रम. रसिकांनी अनुभवला मराठी गीतांचा आविष्कार. नवीन मराठी वर्षाची सुरुवात स्वरसाजाने. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कोपरगाव तालुक्यामधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात. यात्रेमध्ये काढण्यात आलेल्या कावड यात्रेमध्ये आमदार आशुतोष काळेंना खांद्यावर कावड घेत सहभाग. भाविकांकडून कावड घेत पारंपरिक वाद्याच्या तालावर नृत्याचा आनंद. गोंदिया जिल्ह्यामध्ये चैत्र नवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात. देवरी इथल्या महादुकेश्वरी मंदिरामध्ये ज्योती कलश स्थापना. कलश विसर्जनाच्या दिवशी मंदिराकडून महिलांना साड्यांचं वाटप. लोणावळ्यामधल्या कारला एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त वाहतूक निर्बंध लागू. 4 एप्रिलपासून एकविरा देवीचा चैत्री उत्सव. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी निर्बंध. लोणावळ्यामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये येऊन घरफोडी करणारा ताब्यात. लखनौमध्ये 1 कोटींच्या बंगल्यामध्ये आरोपी राहत होता. अनिल कुमार राजभर असं अटक केलेल्या संशयित गुन्हेगाराचं नाव. जळगावच्या धानवड गावामध्ये वीज कोसळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. अंकुश राठोड असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव. आजोबा ही जखमी. मक्याच्या शेतामध्ये राखण करण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू. बीडच्या धारूरमधील स्वप्नील देशमुखांच्या खून प्रकरणातील 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. धारूर न्यायालयानं 4 जणांना पोलीस कोठडी सुनावली. जळगावच्या रावेरच्या अबोळा गावामध्ये पतीकडूनच पत्नीची हत्या. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडूनच पत्नीची हत्या करून पती पोलीस ठाण्यामध्ये हजर. आरोपीला अटक करून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू.